फायनली मी पूनमच्या घरी आलेली आहे. पूनम, आणि आम्ही खूप दिवसानंतर भेटतोय, 2 मंथ नंतर. हॅलो. हाय दादा. कसा आहेस? काकू कशा आहात? कधी साडी आणली का? हो आणली. तर रेडी हो आम्ही, मग तुम्हाला लुक दाखवू आमचा. कसं आहे तर बघा. नवी काय करतीये? अच्छा, येते का तुला? पूर्ण आम्ही आता आधी रांगोळी काढणार आहे, मग आम्ही रेडी होणार आहे आणि मग सगळं डेकोरेशन वगैरे करून मग व्हिडिओज बनवणार आहे. सो गाईज ना माझी पूर्ण रांगोळी सांडती, तिने ती पण सांडली आहे, ती पण फोडून टाकली, ती पण. काय करते पल्लवी असं? सांडते तुला ना करता येते, यूज नाही करतात. रांगोळी पण तिने काढली आहे बघा. हे काय? हो ते पण आहे, म्हणजे आमचं डिसाइडेड काहीच नव्हतं आणि एकदम आम्ही प्लॅन केला आहे. सो बघू आता. आणि आता ना जरा सांभाळून. थोडीफार हेल्प मी केली आणि बाकीची पल्लवीने काढली. पहिले डेकोरेशन थोडं करू, मग रेडी होऊ. चालेल. सो मॅडमला साडी घालता येत नाही, सो मी त्यांना साडी घालून देते. तिचं चांगलं आहे, ती साडी घालता. लग्नाच्या नंतर जिजू तुम्ही टेन्शन नका घेऊ, जिंजीसोबत पण लग्न होईल. तुम खाते थे अबे साले कभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. बघा फायनली पूनमला साडी घालून दिली. काय आणि मी बघा कशी घालते. चांगलं. पुढचा लुक अजून करायचा आहे. रेडी व्हायचं बाकी आहे, मेकअप अँड ऑल. प्रकारे आमचं शूट झालेलं आहे. आणि आता पल्लवी जाती आहे, येणार ना लवकर भेटू. आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. एवढं